हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज तुम्हाला एक नाश्ता घेऊन आलेले आहे। खूप सुंदरसा नाश्ता आहे, वेस्टर्न पद्धतीचा नाश्ता आहे। तर चला तर आपण सुरुवात करूया। मी एक बाउल घेतलेला आहे, 3 अंडी घेतलेली आहेत। आता अंडी आपण फोडून घेऊया। आता याला आपण फोडून मिक्स करून घेऊया। हे चांगले आपल्याला फेटायचे आहे। अशा प्रकारे फेटून घेतलेले आहे। यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 चमचा साखर, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा ईस्ट घेतलेले आहे। आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया, चांगले फेटून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण एकजीव करून घेतलेली आहे। आता यामध्ये घालणार आहोत 1 चमचा काळी मिरी पावडर। हेही चांगले फेटून एकजीव करून घेऊया। आता आपल्याला यात घालायचे आहे 350 मिलीलीटर दूध घालायचे आहे। गरम दूध आहे। हे चांगले फेटून घेऊया। आता यातच आपल्याला 300 मिलीलीटर पाणी घालायचे आहे। तेही गरमच आहे, गरम पाणी घालायचे आहे। हेही फेटून घेऊया चांगले। अशा प्रकारे फेटून घेतलेले आहे। आता यात आपल्याला 2 कप मैदा घेतलेला आहे। मैदाही यामध्ये घालून घेऊया। थोडा थोडा घालून आपल्याला फेटून घ्यायचा आहे। यात गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे, अशा प्रकारे आपण फेटून घेतोय। पुन्हा थोडेसे घालून आपल्याला एक सॉफ्ट बॅटर करायचे आहे। अशा प्रकारे एकजीव होईपर्यंत आपल्याला फेटायचे आहे। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी फेटून घेतलेले आहे। आता आपण हे क्लिनिंग रॅपरने आपण याला झाकून घेऊया आणि हे अर्ध्या तासासाठी आपल्याला झाकून ठेवायचे आहे। तर फ्रेंड्स, आपली पुढची तयारी करत आहोत। मी त्यासाठी कांद्याची पात घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, 3 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। अशा प्रकारे एक लाल रेड कलरची आपल्याला पेपर्स घेतलेला आहे आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे। तर अशा प्रकारे आपण याला बारीक चॉप करून घेत आहोत।
बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपल्याला बारीक चॉप करून घ्यायचे आहे. बघा तर फ्रेंड्स, आपला अर्धा तास झालेला आहे. आपण भाज्या पण व्हेजीस कापून घेतलेले आहे. टमॅटो, पातीचा कांदा आणि रेड कलरचे पेपर्स आहे आणि लसूण आहे आणि कोथिंबीर आहे. हे सर्व व्हेजेस आपण बारीक चॉप करून घेतलेले आहे. आता हे आपण काढून घेतलेले आहे. आता हे आपल्याला सर्व व्हेजेस आपल्याला यामध्ये मिक्स करायचे आहे. आपलं बॅटर छानपैकी फुललेलं आहे. आता हे व्हेजेस आपण यामध्ये घालून घेऊया. आणि मिक्स करून घेऊया. मी एक छोटा पॅन घेतलेला आहे. पॅन गरम होण्यासाठी ठेवलेला आहे. आता यामध्ये आपण 1 चमचा तेल घालून घेऊया आणि सर्व बाजूने लावून घेऊया. अशा प्रकारे पसरवले की आपला आता हे आपण थोडे थोडे बॅटर करून यामध्ये घालणार आहोत. पसरवून देऊया एक बाजू शेकेपर्यंत. अशा प्रकारे आपण एक बाजू शेकेपर्यंत याला असेच लो फ्लेमवरच करायचे आहे. मी 100 ग्राम चीज घेतलेले आहे. आता हे यामध्ये आपण किसून घालणार आहोत बॅटरमध्ये आणि मिक्स करून घेऊया. मी चीज विसरले, घाई गडबडीमध्ये मी विसरून गेले. अशा प्रकारे आपल्याला ग्रेट करायचे आहे. आपल्याला बारीक ग्रेटरने चॉप करून अशा प्रकारे आपल्याला मॅश करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे चीज घालून घेतलेले आहे. आता हे मिक्स करून घेऊया. आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करायचे आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे मी मिक्स करून घेतलेले आहे. आता आपण हा उलटवूया. आपण एक घातला होता, यामध्ये चीज नाही आहे, मी विसरले होते. आता अशा प्रकारे आपण शेकून घेऊया. एक बाजूने झालेला आहे, दुसरी बाजू शेकत आहे. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे बिना चीज घातलेला मी एक केलेला आहे. आपला नाश्ता एक झालेला आहे. आता आपण चीज घातलेला नाश्ता बनवून घेणार आहोत. त्यामध्ये 1 चमचा तेल घालत आहे. आता पुन्हा आपण यामध्ये बॅटर घालून घेऊया. आता हा शेकून घेऊया.
थोडासा गॅस वाढवते आणि आता हा पण शेकून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, आता मी हा उलटवत आहे। अशा प्रकारे एक बाजू शेकून झालेली आहे, दुसऱ्या बाजूने मी उलटवलेला आहे। अशा प्रकारे आता आपण दुसराही शेकून घेतोय। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपला दुसरा स्नॅक्सही आपला नाश्ता तयार झालेला आहे। आता आपण याला काढून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी दुसराही काढून घेतलेला आहे। पुन्हा आपल्याला यामध्ये तेल घालायचे आहे। तेल पसरवून घेऊया आणि आपल्याला 1 चमचाभर बॅटर घालायचे आहे आणि आपण हे पुन्हा शेकून घेऊया। अशा प्रकारे लो फ्लेमवर आपल्याला शेकायचं आहे। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारचा आपला दुसरा स्नॅक्सही नाश्ता तयार झालेला आहे, शेकून झालेला आहे। आता आपण याला काढून घेऊया। पुन्हा आपल्याला 1 चमचा तेल घालायचे आहे। तेल पसरवून देऊया आणि पुन्हा आपण बॅटर घालून घेऊया। अशा प्रकारे बॅटर घालून घेतलेले आहे। आता हे अशाच प्रकारे मी सर्व करून घेते। बघा तर फ्रेंड्स, आपला स्नॅक्स नाश्ता तयार आहे। अशा प्रकारचा मी वेज साईडचा नाश्ता बनवलेला आहे। हा खूप सुंदर लागतो। यामध्ये चीज आहे, रेड पेपर आहे, दूध आहे, ईस्ट आहे आणि अशा अंडी आहेत। अशा प्रकारचा मी हा वेस्टर्न स्टाईलचा हा नाश्ता बनवलेला आहे। बघू शकता आपण, हा खूप छान लागतो। मुलांना हा खूप आवडणारा आहे चीज असल्यामुळे। मी हा नाश्ता बटर आणि सॉस बरोबर सर्व केलेला आहे। अशा प्रकारचा मी सुंदरसा नाश्ता बनवलेला आहे। खूप सुंदर आहे आणि खूप चविष्ट लागतो, कुरकुरीत आहे व आतमधून सॉफ्ट आहे। अशा प्रकारचा हा ब्रेकफास्ट तुम्ही जर घेतलात तर तुम्हाला दिवसभर स्फूर्ती राहील, छान ताकद राहील। अशा प्रकारचा मी हा नाश्ता बनवलेला आहे। माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन। तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।